नमस्कार सगळ्यांना. आजच्या धड्यात आम्ही सुरक्षा स्टँडर्ड्स, प्रोटोकॉल आणि प्रथमोपचार कव्हर करू आणि ऑक्युपेशनल हॅझार्ड्स बाबतीत घ्यायचे प्रिकॉशन्स समजून घेऊ. या धड्याच्या शेवटी आपण हे करू शकाल: फर्स्ट एड करणे, रेस्क्यू ब्रीदिंग करणे आणि ब्लीडिंगवर उपचार करणे, योग्य फायर एक्स्टिंग्विशर निवडणे आणि त्याचा वापर फायर एक्स्टिंग्विश करण्यासाठी करणे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस ओळखणे. इंज्युरी झाल्यास रेस्क्यू ब्रीदिंग आणि ब्लीडिंग थांबवणे यासारख्या मूलभूत फर्स्ट एड पद्धती शिकणे महत्त्वाचे आहे. आर्टिफिशियल रेस्पिरेशन व्यवस्थापित करण्यासाठी व्यक्तीचे कपडे लूज करा, जेणेकरून त्याचा श्वासोच्छ्वास व्यवस्थित चालेल. त्या व्यक्तीच्या तोंडातून कोणतेही फॉरेन मटेरियल काढून तोंड उघडे ठेवा. त्या व्यक्तीला सपाट जमिनीवर झोपवा. जास्त विलंब न करता आर्टिफिशियल रेस्पिरेशन सुरू करा. पुढील इंज्युरी टाळण्यासाठी अचानक हालचाली टाळा. ताबडतोब डॉक्टरांना बोलवा. आपण प्रथम नेल्सन्स हँड वापरून त्या व्यक्तीचे पुनरुज्जीवन करूया. लिफ्ट बॅक प्रेशर मेथड. पीडितचे तोंड, हात फोल्ड करून खाली ठेवा आणि त्याचे डोके तळहातावर ठेवा. त्याच्या हाताजवळ गुडघे टेकून पाठीवर हात ठेवून त्याच्या बगलांच्या पलीकडे बोटे खाली पसरून अंगठ्यांना स्पर्श करा. आपले हात सरळ ठेवून लंग्समधून हवा बाहेर काढण्यासाठी पीडितची पाठ दाबून पुढे जा. आपले हात पीडितेच्या हातावर सरकवून कोपराच्या अगदी वर त्याच्या वरचा हात पकडून मागच्या बाजूला सिंक्रोनाइज करा. मागे सरकत राहा. मागे जा. पीडितेचे हात हळुवारपणे आपल्याकडे रेज करा, जोपर्यंत आपल्याला त्याच्या खांद्यावर टेन्शन जाणवत नाही. नंतर त्याचे हात खाली करा आणि हात सुरुवातीच्या स्थितीत परत करा. पीडित व्यक्ती नॅचरली ब्रीथ घेण्यास सुरुवात करेपर्यंत आर्टिफिशियल रेस्पिरेशन सुरू ठेवा. काही प्रकरणांमध्ये त्याला बराच वेळ लागू शकतो. जेव्हा पीडित व्यक्ती पुनरुज्जीवित होतो तेव्हा त्याला ब्लँकेट, गरम पाण्याच्या बॉटल किंवा वार्म ब्रेक्स ठेवा. त्याच्या हातापायाच्या आतील भागांच्या हृदयाकडे स्पर्श करून ब्लड सर्क्युलेशन उत्तेजित करा. पीडितेला झोपून ठेवा आणि श्रम टाळा. छाती किंवा पोटाच्या जखमा असल्यास नेल्सन्स हँड्स लिफ्ट बॅक प्रेशर पद्धत टाळा, जोपर्यंत ते पूर्णपणे जागरूक होत नाहीत. स्टिम्युलेटर देऊ नका. आपण शेफरची पद्धत वापरून पीडितचे रेस्क्यू करू. पीडितला पोटावर ठेवा. एक हात पुढे वाढवा, दुसरा हात एल्बोवर वाकवावा. चेहरा बाजूला वळवा आणि त्यांच्या हातावर किंवा फोर आर्मवर विश्रांती घ्या. पीडितला गुडघेवर टेकवा. त्यांच्या मांडी आपल्या गुडघ्यादरम्यान आपली बोटे आणि अंगठे दर्शविल्याप्रमाणे स्थितीत ठेवा. हात सरळ धरून हळूहळू पुढे सरका. हळूहळू आपले शरीराचे वजन पीडित व्यक्तीच्या लोअर रिब्सवर लावा, जेणेकरून लंग्समधून हवा बाहेर पडेल. आता मागे वळा. ताबडतोब पीडितच्या शरीरावर प्रेशर कमी करा, ज्यामुळे त्यांचे लंग्स हवेने भरू शकतील. 2 सेकंदानंतर पुन्हा पुढे स्विंग करा आणि दर मिनिटाला 12 ते 15 वेळा सायकलची पुनरावृत्ती करा. जोपर्यंत पीडित व्यक्ती नॅचरली ब्रीथ घेण्यास सुरुवात करत नाही तोपर्यंत आर्टिफिशियल रेस्पिरेशन सुरू ठेवा. पीडितच्या छातीवर आणि पोटावर इंज्युरीज झाल्यास ही पद्धत करू नका. आपण माउथ टू माउथ पद्धतीने पीडितेचे रेस्क्यू करूया. पीडितला त्यांच्या पाठीवर सपाट ठेवा. त्यानंतर त्यांचे डोके मागे झुकवण्यासाठी त्यांच्या खांद्याखाली कपड्यांचा रोल ठेवा. चिन सरळ ठेवा. वरच्या दिशेने बघा. पीडितचा जॉ पकडा. खालचे दात वरच्या दातापेक्षा उंच होईपर्यंत ते वर उचला किंवा आपली बोटे त्यांच्या कानाच्या लोबजवळ ठेवा आणि वरच्या बाजूला खेचून घ्या. आर्टिफिशियल रेस्पिरेशन दरम्यान जीभ हवेचा मार्ग अडवू नये म्हणून जॉची स्थिती टिकवून ठेवा. डीप ब्रीथ घ्या आणि आपले तोंड पीडितच्या तोंडावर ठेवा आणि हवाबंद संपर्क करा. पीडितचे नाक थंबने आणि 4 फिंगर्सने बंद करा. आवडत असल्यास तोंडात पोरस कापड वापरा. बाळासाठी तोंड आणि नाक आपल्याने झाकून ठेवा. छाती उठेपर्यंत पीडितच्या तोंडात जेंटल फॉर इन्फंट ब्लो करा. आपले तोंड काढा आणि नाकावर आपली पकड सोडा, ज्यामुळे त्यांना श्वास घेता येईल. रशिंग एअर नका करू. प्रथम 8 ते 10 श्वास रिपीट असावे. प्रति मिनिट सुमारे 12 वेळा आणि इन्फंटसाठी 20 वेळा केले पाहिजे. हवा आत उडवण्यासाठी असमर्थ असल्यास ऑब्स्ट्रक्शनसाठी पीडितचे डोके आणि जबड्याची स्थिती आणि तोंड तपासा. फोर्सफुली पुन्हा प्रयत्न करा. जर छाती अजूनही उठत नसेल तर पीडितचा चेहरा खाली वळवा. कोणतेही ऑब्स्ट्रक्शन दूर करण्यासाठी जोरदार मारा करा. जर पोटात हवा शिरली असेल तर हवा बाहेर काढण्यासाठी एक्झोलेशन वेळी हळूवारपणे प्रेस करा. आपण माउथ टू नोज पद्धतीने पीडितचे रेस्क्यू करूया. जेव्हा पीडित व्यक्तीचे तोंड उघडणार नाही किंवा ब्लॉकेज असेल, तो साफ केला जाऊ शकत नाही, तेव्हा ही पद्धत वापरा. पीडितचे लिप्स बंद ठेवण्यासाठी एका हाताचा वापर करा.
पीडितच्या नॉस्ट्रल्स भोवती आपले लिप्स सील करा आणि त्यामध्ये श्वास घ्या. पीडितची छाती वाढते आणि पडते की नाही ते पहा. पीडित रिस्पॉन्ड देईपर्यंत प्रति मिनिटे 10 ते 15 वेळा हा व्यायाम पुन्हा करा. CPR कार्डिओपल्मोनरी रिसिटेशनचा वापर करून हृदयविकाराच्या झटक्यास असलेल्या पीडित व्यक्तीचे रेस्क्यू करण्यास शिकूया. कार्डियक अरेस्टच्या प्रकरणांमध्ये जिथे हृदयाची धडधड थांबली आहे, त्वरित कार्यवाही करणे महत्त्वाचे आहे. विक्टिमला कार्डियक अरेस्ट आला आहे की नाही हे क्विकली तपासा. गळ्यात पल्स नसणे, अराउंड द लिप्स निळा रंग आणि मोठ्या प्रमाणात पसरलेला प्युपिल यावरून हे ओळखता येते. पीडितला पाठीवर मजबूत फर्म सरफेसवर ठेवा आणि छातीकडे तोंड करून गुडघे टेकून ब्रेस्टबोन खालचा भाग शोधा. एका हाताचा तळहात खालच्या ब्रेस्टबोनच्या मध्यभागी ठेवा. बोटं रिब्सपासून दूर ठेवा. दुसऱ्या हाताने पाम झाकून बोटे एकत्र बंद करा. आपले हात सरळ ठेवून ब्रेस्टबोनच्या खालच्या भागावर प्रेस करा. त्यानंतर प्रेशर सोडा. ही स्टेप 15 वेळा प्रति सेकंद कमीत कमी एकदा रिपीट करा. कार्डियक पल्स तपासा. माउथ टू माउथ रेसिटेशन देण्यासाठी 2 श्वास विक्टिमच्या तोंडात परत करा. हृदयाचे आणखीन 15 कंप्रेशन सुरू ठेवा. त्यानंतर माउथ टू माउथ रेसिटेशनचे 2 श्वास द्या आणि वारंवार अंतराने पल्स तपासा. हार्टबीट परत येताच ताबडतोब कॉम्प्रेशन थांबवा. परंतु नॅचरल ब्रीदिंग पूर्णपणे रिस्टोर होईपर्यंत माउथ टू माउथ रेसिटेशन पुनरुज्जीवन सुरू ठेवा. विक्टिमला रिकव्हरी स्थितीत ठेवा. त्यांना वाम ठेवले आहे याची खात्री करा. आपण ब्लीडिंग झालेल्या पीडितावर उपचार करण्यास शिकूया. ब्लीडिंग होण्याचे स्थान निश्चित करा. शक्य असल्यास इंजर्ड झालेल्या भागाला हृदयाच्या वर करा. स्टराईल कपड्याचा वापर करून ब्लीडिंग झालेल्या भागावर डायरेक्ट प्रेशर लावा. 5 सेकंद प्रेशर चालू ठेवा. ब्लीडिंग थांबलंय की नाही हे तपासा आणि 15 मिनिटे प्रेशर अप्लाय करणे सुरू ठेवा. वूंड स्वच्छ करून पॅडने पट्टी करावी. पीडितला मेडिकल मदत घेण्याचा सल्ला द्यावा. या विभागात आपण फायर एक्स्टिंग्विशर वापरायला शिकणार आहोत. फायर लक्षात येताच फायर फायर ओरडून आजूबाजूच्या लोकांना सावध करा. फायर सर्व्हिसला कळवा किंवा ताबडतोब माहिती देण्याची व्यवस्था करा. इमर्जन्सी एक्झिट उघडा आणि सर्वांना दूर जाण्यास सांगा. इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय बंद करा. फायरच्या प्रकाराचे अनालिसिस करा आणि ओळखा. CO2 कार्बन डायऑक्साईड फायर एक्स्टिंग्विशर निवडा. CO2 फायर एक्स्टिंग्विशर शोधा आणि उचला. त्याची एक्सपायरी डेट तपासा. सील तोडून टाका. हँडलवरून सेफ्टी पिन काढा. पिन सहसा फायर एक्स्टिंग्विशरच्या वरच्या बाजूला असतो. एजंटला सोडण्यासाठी हँडल लिव्हर हळूहळू पिळून घ्या. आग विझवण्यापर्यंत फ्युएल फायर अंदाजे 15 सेंटीमीटर बाजूने स्वीप करा. PASS लक्षात ठेवा. यामुळे फायर एक्स्टिंग्विशर वापरण्यात मदत होईल. पिन खेचण्यासाठी P, लिव्हर स्क्वीज करण्यासाठी S, एका बाजूने स्वीप करण्यासाठी S. बॉडीच्या विविध भागांच्या संरक्षणासाठी वापरली जाणारी आवश्यक पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट ओळखूया. फीटच्या प्रोटेक्शनसाठी सेफ्टी शूज, बॉडीचे रक्षण करण्यासाठी सुरक्षित कपडे, डोक्याच्या सुरक्षेसाठी सेफ्टी हेल्मेट, हातांच्या प्रोटेक्शनसाठी सेफ्टी ग्लोव्ज, लंग्सचे प्रोटेक्शन करण्यासाठी सेफ्टी मास्क, डोळ्यांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी ग्लासेस, श्रवण शक्तीचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था, कोणत्याही फेलपासून बचाव करण्यासाठी सुरक्षा कवच, विजिबिलिटी सुधारण्यासाठी सेफ्टी वेस्ट. या धड्यात आपण शिकायला हे पाहिले: फर्स्ट एड करणे, रेस्क्यू ब्रीदिंग करणे आणि ब्लीडिंगवर उपचार, योग्य फायर एक्स्टिंग्विशर निवडणे आणि त्याचा वापर फायर एक्स्टिंग्विश करण्यासाठी करणे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस ओळखणे. मला आशा आहे की आपल्याला याची स्पष्ट समज असेल. सर्वांचे आभार आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.